तर आता तुम्हाला हे चित्र बघून समजलंच असेल तर आपण कुठल्या ड्युटीवरती चाललोय. तर चला जाऊया ड्युटीला आपण. नमस्कार मित्रांनो, तर आता व्हिडिओ बघून तुम्हाला समजलंच असेल की चाललोय कुठं. तर आता सध्या चालू आहे सिलेंडरचा मोठा तुटवडा आणि त्यामुळे सिलेंडर बुकिंग जर केलं होतं, एजन्सीवाल्याला फोन केला काल तर तो म्हणला साहेब आमचा जो सिलेंडर वाटप करणार आहे तो सुट्टीवर आहे, लवकर पाहिजे असेल तर या एजन्सीला, नाही तर मग येईल 10-15 दिवस. तर चला बघू आता काय होतं एजन्सीला. जाते वेळी रस्ता एकदम रिकामे असल्यामुळे सुसाट जाऊन पोहोचलो. 8:20 लाईनीला उभारलो होतो. तर चला बघू कधी येतो नंबर आपला. ही आहे भली मोठी लाईन, माझ्या पाठीमागे 5-7 नंबर आणि याच्या नंतरची लाईन बघाल तर आबा बाबा देख लो भाई, नोटबंदी, कोविड वैक्सीनेशन के लिए लाइन और अभी ये साल में वापस सिलेंडर के लिए लाइन. तर हे बघा, हे आहे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश की लाईनीत उभा राहू नका, गोडाऊनच्या समोर लाईनी लावू नका. आणि हे आता बघा केवढी मोठी लाईन आहे इथं. हा भाऊ बघा कामावर जायचं सोडून इथं आलाय. म्हणजे मोदी शेटनी फार सगळ्यांना धंद्यालाच लावलेले आहे. बघू शकता लाईन, तुम्ही बघू शकता. आलो त्यावेळी 4-5 लोक होती. तरी बघा ही सगळी कामधंदे सोडून उभारल्यात माणसं सकाळपासून. हा तर भाऊ फार वैतागलाय, कामाला जायचं सोडून इथं आलेला आहे. बघू शकताय तुम्ही. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढून सुद्धा सिलेंडर आपल्याला घरपोच भेटत नाही. म्हणजे जिल्हाधिकाऱ्याची काय किंमत आहे तुम्हाला आता समजलं असेलच. माणसं रिक्षा करून सिलेंडर घ्यायला लागले. म्हणजे ते काय आजचे दिन म्हणजे आजचे दिन यायचे सिलेंडरला रिक्षातून घेऊन करणे बहुत ते आजचे दिन. भाऊ इथं पावती घेतलेली आहे नंबर लावून आणि आता सांगितलंय कार्यकर्त्यांनी की तुम्ही जावा गोडाऊनला, म्हणजे इथं पण उभा राहा आणि परत गोडाऊनला जायचं. अरे मोदी सरकार वा. तर हा आहे गोडाऊनला जायचा नॅशनल हायवे. तर आपण पोहोचलो आता गोडाऊनला, जाऊन घेऊ सिलेंडर. बघू शकता सिलेंडर आले ते भाऊन इथं लाईन लावून ठेवले सगळे, ते कार्यकर्ते सगळे आले ते सिलेंडरला. तर शेवटी एवढी मेहनत करून आपल्याला गॅस टाकी भेटलेली आहे भावांना. चला आता जाऊ घरी आणि आपल्या कामावर.